मीच जय कोलंबा माता संघ जिथे जिथे खेळेल तिथे तिथे आपल्याला अविनाश ठरे सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आणि त्या टीमला देखील अगदी आपण पाहताना पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. ते अविनाश ठरे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत वाकद चषक 2026 मध्ये. जाऊया दुसऱ्या मॅचकडे. वाकद चषक 2026 ची फायनल दिवस आणि फायनल दिवसामध्ये आपण पाहता ही दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते आहे. एकीकडे तुम्ही पाहताय जय हनुमान कलंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आरोही 11 पिंपलोली. जितूदादा मिनमिने यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आरोही 11 पिंपलोली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळायला मिळतोय, खेळताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकून आरोही 11 टीमनं फिल्डिंग घेतल्या. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जय हनुमान कलंबोली टीमला. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहताय संतोष गारे, नॉन स्ट्राईक एंडवरती दशरथ देशमुख एक्सपिरियन्स खेळाडू. दोनही आपण पाहता जय हनुमान कलंबोली टीमचे 40+ आता मात्र खेळताना पाहायला मिळतात. सातत्यानं क्रिकेट आणि क्रिकेट आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी मात्र या 2 खेळाडूंना खेळले. ते दोनही खेळाडू आज पुन्हा एकदा गावासाठी क्रिकेट खेळताना गोलंदाज रेडी झालेत. पहिला बॉल खत केलाय, गॅप मध्ये ढकललाय, इनफिल्डला भेदलाय, बॉल चाललाय कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज सूरज यांचं संतोष गारे यांनी चौकारानं. हो फुलटॉस बॉल आलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट केलं. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत, फिल्डर येतील तोपर्यंत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार संतोष गारे यांच्या बॅटमधून. P1चा षटक आहे, इनफिल्डचा पुरेपूर फायदा उचलतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फिल्डर अगदी आपण पाहता 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना जय हनुमान कलंबोली टीमचे फलंदाज आपण पाहताय संतोष गारे. 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. सूरज यांच्या विरोधामध्ये कमबॅक करावा लागेल. हो यावेळी फुड्यामध्ये टाकला होता, समोरच्या दिशेनं लॉप केला, लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग तोपर्यंत एकच जॉब पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर एक आउटसाइड डी ऑफ स्टंप होता, एक आउटसाइड डी लेग स्टंप होता. त्याच्यावरती मात्र 2 मोठे प्रहार चढवले गेले, 2 चौकार आले आणि त्याच्यानंतर आता मात्र अगदी आपण पाहताय समोर टाकल्यानंतर एक सिंगल धाव, स्ट्राईक रोटेशन. उमरोली टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. अतुल लोंगले आयोजकांशी संपर्क साधा. हो इथून मिसफील्ड झाली आहे परंतु फेकी खराब. 2 धाबा इथून कंप्लीट होतात. खऱ्या अर्थानं फेकी खराब म्हणता येणार नाही, फेकी चांगलीच होती परंतु हवेनं बॉल अगदी पुढे झालाय. 11 धावा धाव फलक्यावरती आल्यात. पहिलं षटक चालू आहे. आरोही 11 पिंपलोली संघ फिल्डिंग करतोय. सूरज गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो खोलो टप्प्याचा बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढलाय. बॉल चालला डीप, एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. यावेळी दशरथ देशमुख यांच्या बॅटमधून आलाय चौकार. सूरज खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे पहिले गोलंदाज आहेत
ते नेहमी चांगला साथ देत असतात गोलंदाजी करत असताना, परंतु आता मागडी कामगिरी करत असताना मिडॉनला चान्स बनलाय. हो, इथून अगदी आपण पाहताय फलंदाज बाद संतोष गारे रन आउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेत. पहिला धक्का मिळतोय जय हनुमान कलंबली टीमला, मोठा धक्का. संतोष गारे आउट. चला ऑन स्ट्राईक आपण पाहताय नवीन फलंदाज ऋषी स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज भारत. हो, पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढलाय. बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर नाहीयेत. जाईल सीमा पार. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. चौकारानं सुरुवात झाली आहे. सेकंड ओव्हरला देखील आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 19 वरती 1. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान कलंबोली टीमची धावसंख्या भारत. हो, चांगला बॉल. बॅटरला देखील बीट केलाय आणि आता एसटी रक्षकाला देखील बीट केलाय. इतक्या वेगानं बॉल पुढे निघालाय. भारत म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय आरोही 11 पिंपलोली टीमचा कमबॅक. कारण की ज्या वेळी आम्ही पाहिलंय पिंपलोली संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी भारतच या संघाला खऱ्या अर्थानं तारत असतो. हो, फटका लॉब केलाय. फिल्डर आहेत. मिस टायमिंग. पकडली एक कॅच. ऋषीला इथून परतावं लागेल. दुसरी विकेट आली आहे जय हनुमान कलंबोली टीमची. ऋषी आउट. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये चालू होती. सेकंड ओव्हर पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहता ती रनआउटची विकेट आली. संतोष गारे बाद झाले आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता आणखीन विकेट पाहायला मिळते. ज्ञानेश्वर नवीन फलंदाज. हो, चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात आउटसाइड लेग स्टम्प आहे. लेग स्टम्पला सोडून निघाले. वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा आली आहे. टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. जय हनुमान कलंबोली टीमची धावसंख्या इथून आपण पाहताय 20 वरती 2. दुसरं षटक चालू आहे भारत यांचं. हो, यावेळी दूरवरून खेळलेत. लॉंगॉन मधून फिल्डर अगदी वेगानं धावत आले. तोपर्यंत एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलला आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 21 वरती. 4 बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरमधील आणि 6 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे भारत यांनी. मन्या बैलाचे मालक, मन्या बैलाचे सुट्टी मेकर भारत गोलंदाजी मार्कवरती आणि ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला आहे
ROE11 ते जितू मिनमिने बैलगाडा क्षेत्रातील समालोचक म्हणून ज्यांचं नाव अगदी आदराने घेतलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. ते जितू दादा मिनमिने यांनी पुरस्कृत केलेला संघ आणखीन एक व्हाईट बॉल आणि त्याच्यानंतर या स्क्वॉड मध्ये अगदी तुम्ही पाहताय काऊ कॉर्नर मध्ये आई एकविरा केसरी साजन डायव्हर म्हणजे जेवढी क्रिकेटची आवड आहे तेवढी शर्यतीची देखील आवड आहे या संघाला. हो चांगला बॉल सन्मान द्यायचा होता परंतु पडल्यानंतर असा काटा बदललाय की इथून मात्र संभ्रमातच पडलेत. दशरथ देशमुख डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलक्यावरती आल्या. 2 विकेट्स आल्यात. कमबॅक हवा होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने आपण पाहताय टेस्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीचा बॉल अगदी आपण पाहता हलू देखील दिलं नाहीये दशरथ देशमुख यांना. पडल्यानंतर बॉल अगदी आपण पाहता आतमध्ये आलाय. बॅटच्या अगदी आपण पाहताय जवळून बॉल गेलाय. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय अगदी गुड क्लिअरिटी आणि क्वालिटीसह तुम्ही पाहू शकता. हो डायरेक्ट हिट झाली आणि इथून मात्र फलंदाज ज्ञानेश्वर देखील बाद होतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये जे अनुमान कलंबोलीला लागलेला हा दुसरा धक्का. एका धक्क्यामधून सावरता येत नव्हतं तर आता इथून मात्र दुसरा धक्का लागतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 22 वरती 3 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता जे अनुमान कलंबोली टीमची धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय जबरदस्त सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर ती रनआउटची विकेट आली आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय आता धावा येतच नाहीये. धाव्यांसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय तो संघर्ष करावा लागतोय. सूरज यांच्या विरोधामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या आणि तिथे मात्र ती रनआउटची विकेट आली. त्याच्यानंतर भारत आले 7 धावा देत 1 विकेट घेतली आणि आता मात्र अजय आलेत पहिली रनआउटची विकेट पहिल्याच बॉलवरती 22 धावा. अक्षय ऑन स्ट्राईक अक्षय नॉन स्ट्राईक वरती. ओ फटका लॉप केला विथ द टर्न. दमदार आहे बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. दशरथ देशमुख यांच्या बॅटमधून षटकार. अठ्ठावीस धावा धाव फलक्यावरती आल्यात. काय फटका पाहायला मिळालाय. स्ट्राईक का घेतली हे तर त्यांनी दाखवलंय अगदी दुसऱ्याच बॉलवरती. हो ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर फिल्डर आहेत तोपर्यंत एक धावीतून पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. सिंगलने 29 फलक्यावरती इथून पाहायला मिळतात. विकेट्स आल्या 3. तीनही महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेत परंतु अक्षय आणि योगेश दादा कांबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार योगेश दादा कांबेरे यांचं सहर्ष स्वागत वाकत चषक 2026 मध्ये. तीस धावा धाव फलक्यावरती आपण पाहता.
हो, दूर भरून केलेत, कमी गतीनं टाकला होता, बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. ती दूर भरूनच केलेत, बॅटचा फेस ओपन होता, तो क्लोज झाल्यानंतर मात्र बॉल आला. हो, आणखीन एक चांगला बॉल, यावेळी थोडासा पाठीमागे ठेवलाय आणि रिझल्ट देखील तोच, डॉट बॉल. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या अगदी तिथेच आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 30. 3 ओव्हरमध्ये 30 धावा धावफलक्यावरती. विकेट्स आल्या 3. दशरथ देशमुख 9 बॉलमध्ये 13 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. अक्षय 1 बॉलमध्ये 1. 3 ओव्हरमध्ये 30. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे पहिल्या सत्रातील, जे आता खऱ्या अर्थानं कोणता गोलंदाज येईल त्यासाठी मात्र एक छोटीशी टीम मिटिंग मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक ब्रेक, आणि तासानंतर मात्र ते षटक सोपवलं जाईल गोलंदाजाकडे. शेवटच्या षटकामध्ये जितक्या धावा येतील त्या धावा खऱ्या अर्थानं टार्गेट सांगून जातील. चला, नेक्स्ट मॅच आपण विनर वर्सेस विनर खेळवणार आहोत. त्याच्यामुळं शेलू संगत आपण देखील कुठे जाऊ नका. आपले प्लेयर्स जर का कुठे गेले असतील तर आपण एकत्रित करून घ्या, कारण की नेक्स्ट मॅच चला, योगेश दादा कांबेरे या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं आता कॅश प्राइज लागलाय. विकेट हॅट्रिकसाठी 2000, षटकार हॅट्रिकसाठी 2000, म्हणजे दोनही टीमसाठी आता कॅश प्राइज लागलाय. ओ, इथून हलकीशी काढा घेतली आहे, शॉर्ट फाईन लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता प्रयत्न करता, डीप मध्ये चालला, आउटफील्ड मध्ये बॉल थोडीशी गती कमी करतोय, तोपर्यंत अगदी आपण पाहताय इथून धावा कंप्लीट होतात त्या अगदी 3. गुड रनिंग बिटवीन विकेट. ज्यावेळी पाहिलं बॉल आउटफील्डमध्ये स्लो होतोय त्यावेळी मात्र लगेच तिसऱ्या धाबेचा तो कॉल आणि 3 धाबा इथून कंप्लीट होतात. 3 धाब्याने धावफलक 33. योगेश दादा कांबेरे यांच्याकडनं आपण पाहताय षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं आहे. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील कॅश प्राइज आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील कॅश प्राइज आहे. 33 धावा धावफलक्यावरती, 3 विकेट आल्यात आणि पहिल्या बॉलवरती धावा देखील 3 आल्यात, म्हणजे 3 आकडा. हो, यावेळी व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. बॅक टू द बॉलर, गोलंदाज रोहिदास. डॉट बॉल इथून फेकतात मन्या बैलाचे छोटे मालक रोहिदास. हो, शॉर्ट आर्म पुल करायचा होता, मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर डीप मध्ये, तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय. सॅकिंग एंडवरती फेकी झाली आहे. हो, इथून मात्र फलंदाज बाद. दशरथ देशमुख देखील आपण पाहता रनआउटच्या स्वरूपामध्येच बाद झाले. 3 विकेट ज्या महत्वाच्या होत्या त्या 3ही विकेट आपण पाहता रनआउटच्या स्वरूपामध्ये आल्यात. ज्या लुमान कलंबोली टीमच्या संतोष गारे चांगली बॅटिंग करत होते, ते देखील रनआउट झाले. ती 4 ओव्हरमध्ये 50 पेक्षा अधिक किंवा 60 पर्यंत जाऊन पोहोचतील, परंतु त्यानंतर भारतनं 7 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि तिथून तो कमबॅक त्यांनी करून दिला. तिथून त्यांनी ती विकेट मिळवल्यानंतर तो कमबॅक झाला. ऋषीची चांगली विकेट त्याने मिळवली आणि आता इथून जर पाहायला गेलं तर 34 धावा या धावफलकावरती आहेत. 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये जर हनुमान कलंबोली संघ आता हेच म्हणत असेल की एखाद मोठा फटका जर इथून आला तर चांगली टोटल. हो, फटका ऑन साईडला गॅपमध्ये खेळलेत, त्या ठिकाणी साजन पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली आहे, फेकी देखील आपण पाहताय. अगदी सॅकिंग एंडवरती आणखीन एक विकेट, रन आउट. कॉलिंगच नाही आहे क्रिकेटमध्ये. यस नो वेट या 3 गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. तुमच्यामध्ये कॉलिंग असणं फार गरजेचं आहे, परंतु ती कॉलिंग पाहायला मिळालीच नाहीये.
सन्माननीय जयदास शेठ दलवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये वाकच चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. धावसंख्या 35 वरती, विकेट्स आल्यात 5. चार बॉल झालेत, विकेट्स आल्यात 5. हो, बॉल अगदी आपण पाहताय पाड वरती आदळलाय आणि इथून जर पाहायला गेले तर लेग बायची एक सिंगल. राजू तरे सर सांगतात लेग बाय स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे. सिंगलने आपण पाहताय धावफलक आता 36. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. काय कमबॅक केलंय आरोही 11 पिंपलोली टीमनं. जबरदस्त कमबॅक. हो, चांगला बॉल टाकलाय. शेवटचा बॉल देखील रोहिदासनं चांगलाच टाकलाय. डॉट बॉलच फेकलाय. सत्र पहिलं समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान कलंबोली टीमनं दाबा बनवला तर 36 आणि आता टार्गेट असेल आरोही 11 पिंपलोली टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 37 या धावसंख्येचं. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. सन्माननीय जयदासजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. जयदासजी दलवी साहेब. चला, या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय या मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय योगेश दादा कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. संजय दादा तांबोली यांच्या शुभ हस्ते आपण योगेश दादा कांबेरे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. जयदास शेठ दलवी या आपण योगेश दादा कांबेरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जयदासजी दलवी यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण या ठिकाणी करतोय. सन्मान केला जातोय. आपण पाहताय संपूर्ण आमचे आयोजन कमिटी त्या ठिकाणी आपण पाहताय. जयदासजी दलवी असतील, मंगेशजी वैखरे असतील, कैलासदादा वैखरे, जॉन्टी दलवी असतील, संजय दादा तांबोले, या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय योगेश दादा कांबेरे यांचं. जिल्हा परिषदचे उमेदवार योगेशदादा कांबेरे, त्यांना शुभेच्छा देऊया वाकस चषकाच्या माध्यमातून. चला, या ठिकाणी मान्यवर आपण पाहताय तत्पुरती या स्पर्धेमधून रजा घेतात. त्यांचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि योगेश दादा कांबेरे यांच्याकडून कोणताही संघ जिंकला तर त्यासाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कोणताही संघ या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये जर का जिंकला तर मात्र त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल योगेश दादा कांबेरे यांच्या माध्यमातून.
क्रिकेटचे प्रचंड प्रेमी आहेत, परंतु आता आजपासून खऱ्या अर्थानं आपण पाहता बिझीच झालेत. त्याच्यामुळे आता कमीत कमी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. चला 37 धावसंख्येचा टार्गेट आहे आरोही 11 पिंपलोली टीम समोर. आणि आता सलामीचे 2 फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. डगआउट मधून अगदी आपण पाहताय टाल्यांच्या स्वागतामध्ये दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती संतोष गारे, एक्सपिरियन्स गोलंदाज. हो पहिला बॉल लॉब केलाय. हो फिल्डर पोहोचले होते ऑलमोस्ट, परंतु बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सर धावा किती आहेत? चौकार. चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया आणि दादांना विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नष्ट व्हायचंय. ओ यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट इनफिल्डच्या वरून डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार. आणखीन एक दिमागदार चौकार. ज्या पद्धतीने आपण पाहताय संतोष गारे यांनी सुरुवात केली होती त्याच पद्धतीने आता मात्र आरोही 11 टीम कडनं सुरुवात करत असताना आजही आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार. सन्माननीय सचिन दादा दुले यांचं आगमन झालंय. दादांना विनंती करूया की या व्यासपीठावरती यायचं आपलं सहर्ष स्वागत. सचिन दादा दुले. हो पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल डीप मध्ये फिल्डर आहेत तोपर्यंत एक धावीतून पाहायला मिळतीये. सन्माननीय सचिन दादा दुले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी इनिंग ब्रेक मध्ये लगेच करणारच आहोत. त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी करूया. प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय यथोचित मान आणि सन्मान अगदी केला जातोय. मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा तुम्ही पाहताय वाकत चषक 2026. ओ फटका लॉब केलाय काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या पलीकडे. सुमितचा बाट मधून आलाय हा षटकार. पहिल्या षटक चालू असताना संतोष गारे यांच्यावरती आक्रमण केलंय. म्हणजे ज्या संतोष गारेंनी पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा बनवल्या होत्या सुरतच्या विरोधामध्ये, आता त्याच धावा त्यांच्या विरोधामध्ये बनवल्यात त्या आरोही 11 पिंपलोली टीमनं. फलंदाज बाद आहेत. एज लागली आहे.
अतुल 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 येतात येतात मंगेश दादांचे संपर्क साधा. हाय अतुल जाणारच नाही तेच सांभाळ. इथून देखील आपण पाहताय आउटफील्ड मध्ये बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा इथून आल्यात. 19 धावा धावफलकावरती. सेम खऱ्या अर्थानं बंटी सर पाहायला गेलं ना तर जी परिस्थिती पहिल्या सत्रामध्ये होते म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर 4 बॉलमध्ये त्या 15 धावा आल्या होत्या. 5व्या बॉलवरती अगदी आपण पाहताय विकेट्स आली होती रनआउटची. त्याच्यानंतर 6व्या बॉलवरती देखील तो चान्स बनला होता. आणि सेम आता मात्र इथून आरोही 11 पिंपलोरी टीम खेळत असताना देखील सेम परिस्थिती म्हणजे अगदी ॲक्शन रिप्लेस पाहायला मिळत आहे. एका ओव्हरमध्ये धावा आल्यात 19. आता मात्र इथून 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत. 18 बॉलमध्ये आता बनवायचे ते 18. 6 बॉलमध्ये 19 आल्यात. 18 मध्ये 18 धावसंख्येची आवश्यकता आहे आरोही 11 पिंपलोली टीमला. जितू दादा मिनमिने पुरस्कृत आरोही 11 पिंपलोली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. 37 धावसंख्येचा पाठलाग करतीये. आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती आल्यात. ओ फटका लॉब केलाय एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी आपण पाहताय बाहेर टाकला होता बरोबर. पंचवीस धावा धावफलक्यावरती. योगेश दादा कांबेरे यांच्याकडनं आपण पाहताय कोणताही संघ मॅच जिंकेल त्याला 1000 रुपये आहेत. ओ फटका लॉब केलाय लॉंग ऑफला. फिल्डर आहेत तो पकडले कॅच. आणि इथून अगदी आपण पाहताय दुसरी विकेट आली आहे. चला नेक्स्ट मॅच साठी स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 उमरोली आणि त्याच्या विपक्षामध्ये धामोते दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. अजय बाज झाला आणि आता आणखीन एक अजय मैदानाच्या आतमध्ये. अजय भोईर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला खऱ्या अर्थानं होता. आता 16 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 16 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज दर्शन गोलंदाजी मार्कवरती थोडीशी 16 बॉल 12 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. हो फटका लॉब केला. मिस टायमिंग. फिल्डर आहेत जज करतायत. ओ कॅच ड्रॉप. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. छोटे क्षेत्ररक्षक होते जज करत होते पोहोचले होते ऑलमोस्ट बॉल पर्यंत. आता येणारे बॉल आहेत ते 15 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 11. 15 बॉल मध्ये अगदी आपण पाहता 11 धावा इथून बनवायच्या आहेत. सोपा झेल होता परंतु प्रेशर मॅच मध्ये ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये असतं त्यावेळी ते प्रेशर असतं. कट केलाय थर्डमॅनला. डायू लगावली परंतु बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. चांगला कट पाहायला मिळाली. शॉट थर्डमॅनच्या बाजूने बॉलला काढला. डीप मध्ये चौकार पाहायला मिळतोय. इक्वेशन इथून बदललं जाईल. आता धावा धावफलकावरती इथून आपण पाहता जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 30. एफर्ट्स पहा किती चांगले होते.
अगदी आपण पाहताय प्रयत्न फार चांगले होते, डायू लगावली होती, बॉल अगदी हाताच्या बाजूने निघून गेला. ओ फटका लॉब केलाय, बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, भव्य षटकार. आणि आता मात्र फक्त एका धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी आपण पाहता इथून टाय झाली आहे, मॅच इक्वल झाली आहे, परंतु एक धाव एक कंपल्सरी बनवायची आहे. ते आता इथून आरोही 11 पिंपलोली टीमला 36 धाव फलकावरती आल्यात, एक धावसंख्येची गरज आहे. दर्शनवरती आक्रमण चढवलंय फलंदाज आपण पाहताय गणेश यांना 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. हो स्विच इट, आणखीन एक फिनिशिंग टच, षटकार आलाय आणि या षटकारानं मॅच फिनिश केली आहे, मॅच जिंकली आहे. जितू दादा मिनमिने पुरस्कृत आरोही 11 पिंपलोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतील मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. विशाल सर. चला 4 बॉल मध्ये ज्यांना 20 धावा बनवल्या ते गणेश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला आता जितू दादा मिनमेने पुरस्कृत आरोही 11 पिंपलोली टीमचे कर्णधार. आपण या ही शिस्त सर्वांना पाहिजे. पहा लगेच मैदानाच्या आतमध्ये एका लाईन मध्ये गेले, हास्य आंदोलन केलं. ही मैत्री खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये सगळ्यांना जपता आली पाहिजे. सन्माननीय सचिन दादा दुले यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील सचिन दादा दुले यांच्या शुभ हस्ते करणार आहोत.